अचलपूर परतवाडामध्ये एक अशी मोहीम सुरू केली पोलीस विभागानं की मला तर चांगलं वाटून राहिलं बा हे सगळं पाहून. कारण की ट्रिपल सीट असो, जे आता 18 वयाच्या कमी असलेले ज्यांचा लायसन निघत नाही अशातल्या गाड्या असो, जे ट्युशन क्लासेसले जातात. आता बरंचसं कसं सायकल राहते, पण तरी पण कसं राहते का आई वडील जे राहतात ना आपल्या लाडा प्रेमाच्या पै पोरईले गाड्या देतात. पण आता हे जे मोहीम चालू आहे, मोठा असो की लहान असो, कोणाचा घरचा कोणी नेता असो की काही असो, अडवणार, गाडी जमा होणार, पहा थोड्या वेळात तुम्ही. काय गाडी तुम्ही पकडली, हे गाडी कुठं जाणार? पोलीस स्टेशनला जाईल, पोलीस स्टेशनला चालान देण्यात येईल त्यांना. आणि गाडी कशी सोडल्या जाईल मग? गाडी पकडली आहे तर गाडीची कागदपत्राची तपासणी करू, नंतर त्याला चालान देण्यात येईल, त्यानंतर गाडी सुटेल. ट्रिपल सीट आली की गाडी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जमा. अशा जवळपास अचलपूर मध्ये 4 ते 5 ठिकाणी हे मोहीम सध्या चालू आहे. आणि हे चांगल्यासाठी आहे, कारण की भाऊ ऍक्सिडेंट किती वाढून राहिले, जिकडे तिकडे ऍक्सिडेंट. आणि लहान मुलांसाठी महत्वाचं म्हणजे लहान मुलं जे आहेत ना, आपलं वय नसते गाडी चालवायचं तरी पण त्या गाड्या भर भर भर. आता आपण पाहिलं पुऱ्या अचलपूर रोडनं, परतवाडा रोडनं ट्युशन क्लासवाले पोरं कशा गाड्या चालवतात, धडाधड एकदम. आपण ताब्यात लावून त्यांच्यावर चलांची कारवाई करतोय. सध्या शहरामध्ये अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे सध्या कारवाई चालू आहे. हे कारवाई किती दिवस पर्यंत चालणार आणि यांच्या गाड्या कशा का सुटणार? कंटिन्यू कारवाई चालू आहे, पण सध्या एक ड्राईव्ह चालू आहे, त्याच्यामध्ये एक आठवडा ते 15 दिवस चालू आहे, पण ही कारवाई कंटिन्यू चालणार आहे. सध्या म्हणजे आपल्या अचलपूरमध्ये, आता सध्या आपण अचलपूरमध्ये किती युनिट आहे? अचलपूरमध्ये 3 युनिट, आम्ही 3 सेक्शन केलेले आहेत. एक देवडी चौक आहे, एक दुल्ला गेट आहे, आणि तिसरा आपला झेंडा चौकामध्ये. आपण पाहून राहिलो की जवळपास ट्रिपल सीट जोही आला तो पकडला झाला, आणि एक पोलीस कर्मचारी एक त्या गाडीवर जाते, गाडी पोलीस स्टेशन मध्ये जमा करते, त्यांना चालान फाईन जे काही होणार आहे ते प्रोसेस आता पुढची. पण ही मोहीम जवळपास चांगल्यासाठी आहे, सुधारासाठी आहे.